जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारा बीटमार्क आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायची की सुरुवातीला जो लागणारा डायलॉग आहे तो तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेला आहे. इथं तुम्हाला कोणताही चेंज करायचं नाही. फक्त इथपासून जे चालू होणारे ज्या ग्रुप लेअर आहेत त्यामध्ये फक्त तुमचा इमेजचा जो चेहरा आहे तो क्लिअर सेट करायचा आहे. त्यासाठी जो फर्स्ट लेअर आहे त्याला सिलेक्ट करून आपल्याला एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आता मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर हे सर्व इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेले आहेत. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकताय की आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे एका साईडला म्हणजे त्याच साईडला बघितलेला एक इमेज घेऊन त्याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे. आता मधोमध घेतल्यानंतर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याची साईज फक्त कमी जास्त करून आपल्याला फेस काय करायचा आहे, प्रॉपर सेट करायचा आहे. फक्त ज्या साईडला आपण स्टार्टिंग करतोय त्या साईडला बघितलेला हा इमेज त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज काय करायचं आपल्याला, थोडंसं ह्या साईडला बघितलेला बघितलं. म्हणजे काय होणार आहे की त्या साईडला बघितलेला इमेज त्यानंतर बघू शकता हे थोडासा इमेज इकडं म्हणजे बरोबर एका साईडून सरळ होताना इमेज आपल्याला जो इमेज आहे तो इथं दाखवायचा आहे. तर बघू शकता आपण प्रॉपर साईज वाढवून याची जी साईड आहे ते अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर इथं वाढवून घ्यायचं आहे. आणि चेहरा आहे तो प्रॉपर सेट करून बॅक निघून यायचा आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सेकंड नंबरला झाल्यानंतर थर्ड नंबरला येऊन परत एकदा ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता एका साईडला बघताना अर्धा फेस फक्त काय करायचा आहे, कट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे की इमेज इथं ॲड करून घ्यायचा तुमचा, त्याची लेंथ प्रॉपर सेट करून इथं बघू शकता आपल्याला काय करायचं आहे -90 डिग्री रोटेट करून इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे अर्धा सेट करायचे. फक्त साईज कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे इमेज सेट करायचे. आता ही आपण अर्धी साईड घेतल्यानंतर बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो 4 लेअर आहे ते आपल्याला मधोमध ठेवून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो सरळ इमेज पुढं बघतोय म्हणजे जो आपला फोटो आहे तो प्रॉपर असा समोर बघतोय त्याला आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे सेट करायचे आहे. तर हा इमेज तुम्ही बघू शकता प्रॉपर आपण सरळ लुक आहे या इमेजचा. त्यासाठी काय करायचं, त्याची साईज वाढवून अशा प्रकारे आपल्याला सेट करायची. साईज फेसची साईज फक्त आपल्याला ॲडजस्ट करून सेट करायची. बघू शकता इथं अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बघू शकता मधोमध आपण केलेला आहे. त्यानंतर बॅक येऊन बघू शकता आपण 4 लेअरपर्यंत प्रॉपर आपला इमेज आहे तो सेट झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही एडिट करताना अशा लेअर तुटणार आहे. तर यांना काय होणार आहे, हाय रेझोल्युशन झाल्यानंतर तुमच्या अशा लेअर तुटतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे लेअर फक्त काय करायचं एक एक वाढवून घ्यायचे. तर जशी लेअर तुमची इथं आहे तशीच लेअर तुमची इथं राहणार आहे. म्हणजे बघू शकताय आपल्याला एक स्टेप चढत कसे लेअर असतात तशी लेअर फक्त वाढवून घ्यायचे. बघू शकताय इथनं आपण पायऱ्यासारखे इमेज तुम्हाला लेअर दिसतील, इथं उतरतासारखे दिसतील. अशा फक्त लेअर जर तुटल्या तर तुम्ही करून घ्यायचे. तर बघू शकता आपण 4 लेअरपर्यंत प्रॉपर अशी इमेज ॲड केलेले आहेत. फक्त काय करायचे, 4 लेअर इमेज जो फेस आहे तो अजून थोडासा छोटा करून आपल्याला इथं सेट करायचे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला 4 लेअरपर्यंत दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की 4 लेअर आता परत तुटलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 4 लेअरची 9.9 सेकंद 9.10 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर 5 सेकंदाला येऊन परत एकदा काय करायचं आहे की हाफ फेस आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर हाफ फेस घ्यायसाठी आपल्याला परत एकदा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे. त्यानंतर -90 डिग्री रोटेट करून साईज कमी जास्त करून अशा प्रकारे बघू शकता इथं हा इमेज आहे तो प्रॉपर घ्यायचा आहे. तर बघू शकता याची अर्धी साईज घेतलेला आहे. तर लेअर 5 पर्यंत आपण बघू शकता अशा प्रकारे तुमचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता लेअर 6. आता लेअर 6 फक्त काय करायचं आहे की ज्या साईडला आपण निघालोय त्या साईडला बघितलेला इमेज काय करायचं आपल्याला घ्यायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे आपण एका साईडला बघितलेला इमेज लेअर घ्यायचा आहे. इथं आपण बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेज लेअर भेटून जाईल. तर हा इमेज आपण घेऊया. तर तो मधोमध घ्यायचा आहे.
मधोमध घेतल्यानंतर -90 डिग्री रोटेट करून आपल्या याची साईज आहे ती कमी जास्त करून प्रॉपर सेट करायची. बघू शकता एका साईडला बघितलेला आहे त्या लेअर. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता बघितल्यानंतर परत शेवट काय करायचे, 7 लेअरला परत एकदा काय करायचं आहे, आत येऊन अशा प्रकारे हा जो इमेज आहे तो ॲड करून त्याचा फेस आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. हा फेस केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर असं जे स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. फक्त काय करायचं आहे, थोडंसं इथं आपल्याला साईज प्रॉपर सेट करून इथं सेट करायचे आहे आणि हा इमेज केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता प्रॉपर आपण इथं सेट केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की बघू शकता जसं तुम्ही लेअर ॲड केला तशाच कमी कमी होताना इथं दिसून येतं आणि शेवटी आपला हा PNG दिसून येईल. तर अशा प्रकारे प्रॉपर स्टेप बाय स्टेप इमेज ॲड केल्यानंतर तुमचा अशा प्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट होऊन जाणार आहे. आणि क्रिएट झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.